Welcome my dear students. In this video lecture we are going to learn the second part from lesson number 1.6, that is Into the Wild by Kiran Purandare. And what is the second part is about? It is about tracking the panther of Nagarhole. So my dear students, Nagarhole is a national park in Karnataka state, and we have to learn here the tracking the panther in that national park. And who is tracking? One of the famous wildlife lover photographer, Shaz Jung. As you can see in the first image, Shaz Jung with Black Panther. Now let's try to understand. My dear students, this Shaz Jung belongs to rich family, but he loves the nature. He loves the wildlife. Shaz Jung is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man animal conflict resolution seeker, and lodge owner, all rolled into one. ओके माय डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आपल्याला सेकंड पार्ट जो काय अभ्यासायचा आहे, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. म्हणजे नागरहोल नॅशनल पार्कमध्ये एका पॅन्थरचा मागोवा घेण्यासाठी जो काही प्रयत्न शाज जंग या फेमस वाईल्डलाईफ फोटोग्राफर यांनी केलेला आहे तो अभ्यासायचा आपल्याला. मग शाज जंग हे नेमके कोण होते? तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, म्हणजे वन्यजीवांचं छायाचित्रण काढणे. ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, शाज जंग इज विथ कॅमेरा अँड ही हॅज टेकन ऑल द फोटोग्राफ्स लाईक दिस अँड मेनी मोर बेटर दॅन दिस. सिनेमॅटोग्राफर म्हणजे चलचित्र काढणारा. बिग कॅट ट्रॅकर म्हणजेच मांजरीसारख्या शेपमध्ये किंवा त्या पद्धतीने दिसणारे जे काही वेगवेगळे प्राणी आहेत, टायगर, लेपर्ड्स, तर त्यांचा मागोवा घेणारा. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सिकर अँड लॉज ओनर. त्याचबरोबर मनुष्य प्राणी आणि हे वन्य प्राणी यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे, तर तो संघर्ष मिटविणारा व एका लॉजचा स्वतः तो मालक आहे, एवढे सगळे रोल प्ले करणारा, ऑल रोल इंटू वन, एकमेव व्यक्ती, अँड दॅट इज शाज जंग. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. विद्यार्थी मित्रांनो, नागरहोल याला अधिकृतपणे राजीव गांधी नॅशनल पार्क असं नाव देण्यात आलेलं आहे. His leading photography safaris in Africa are showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. विद्यार्थी मित्रांनो, समजा शाज जंग जर या नागरहोल नॅशनल पार्कमध्ये नसतील तर मग ते कुठे गेलेले असावेत? तर आफ्रिकेच्या फॉरेस्टमध्ये. सफारी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर वन्य जीव जे काय असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे प्राणी, तर त्यांना पाहण्यासाठी केलेला प्रवास, दॅट इज कॉल्ड सफारी. मग ते जर समजा नागरहोल या ठिकाणी नसतील तर कुठे गेले असावेत? तर आफ्रिकेच्या दौऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना पाहण्यासाठी, त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, फोटोग्राफी करण्यासाठी, किंवा आर्ट गॅलरी जी काय असते, ज्या ठिकाणी वस्तू संग्रहालय असतं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटोग्राफ्स यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरलेलं असतं. तर आफ्रिकेतील जे काही मोठमोठे शहरं असतील त्या शहरांमध्ये त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलेलं असतं. किंवा मग ज्या ज्या लोकांना आपली जी काही पृथ्वी आहे ती समृद्ध झाली पाहिजे, त्यासाठी जे काही संवर्धन करावं लागणार आहे, तर त्याबद्दल त्यांच्याशी कदाचित ते बोलत असतील. शाज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलाइन्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. मग विद्यार्थी मित्रांनो, शाज
यांना अचानक एक इन्सिडंट म्हणजे एक घटना आठवली की शेवटी ज्या घटनेमुळे म्हणजे जे काही फेलाइन्स असतात म्हणजे मांजरीसारखे दिसणारे प्राणी, उदाहरणार्थ लेपर्ड म्हणजे जो काही बिबट्या वगैरे असतो अशा प्रकारचे प्राणी, तर या प्राण्यांची फोटोग्राफी करणे, छायाचित्र करणे किंवा सिनेमॅटोग्राफी करणे याच्यातनं सुद्धा करिअर घडू शकतं आणि त्यातनं आपण पाहिजे तेवढा पैसा कमवू शकतो, एक फायनान्शियल कंडिशन इम्प्रूव्ह करता येऊ शकते. तर अशा प्रकारची घटना त्यांना आठवली. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. मग नेमका इन्सिडेंट काय होता विद्यार्थी मित्रांनो? ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, शाज जंग in the deep forest for photography and cinematography is going there. In somewhere around sunset, सूर्यास्ताची वेळ झाली होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आणि ज्या ठिकाणी एकत्रित बरेचसे रस्ते येतात त्या घनदाट अरण्यामध्ये शाहजंग हे फोटोग्राफीसाठी आलेले होते. द डिअर वेअर कॉलिंग ही सेज. आणि हरणांचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी येत होता. वी वेंट अराउंड ब्लाइंड टर्न ही कंटिन्यूस. आणि जंगलातनं जाताना अचानकपणे एक ब्लाइंड टर्न आला, म्हणजे पुढे नेमकं काय असणार हे समजलेलं नव्हतं. अशा प्रकारचा एक ब्लाइंड टर्न आला आणि अचानक ही कंटिन्यूज अँड अप अ हेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लेपर्ड. आणि ब्लाइंड टर्न घेतल्यानंतर अचानक त्यांना कोणाचं दर्शन झालं तर एक ओल्ड लेपर्ड होता. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, ओल्ड लेपर्ड म्हणजे एक म्हातारा बिबट्या. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कदाचित त्याचा जो काही उमेदीचा काळ होता तारुण्यातला तो आता पूर्णपणे गेलेला आहे. बिकॉज दिस लेपर्ड इज लुकिंग व्हेरी ओल्ड नाव. आणि अशा प्रकारचा एक ओल्ड लेपर्ड त्यांच्या नजरेस पडला. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. आणि आता जंगलात या म्हाताऱ्या बिबट्याकडनं, या ओल्ड लेपर्डकडनं आता जंगलसुद्धा काय टोल घेऊ लागलं. टोल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? त्याला आपण आकार किंवा जकात म्हणतो. ही ओनली हॅड 3 कॅनिन्स. ह्या ओल्ड लेपर्डचे 3च सुळे होते. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. हिज आईज वेअर सॅगिंग. आणि डोळेसुद्धा असे खोल गेलेले. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल who was soon to come into his prime. As you can see in the image, त्याच्याच जवळ एक तरुण असा एक लेपर्ड होता, जो लेपर्ड अतिशय दिसायला सुंदर होता, छान दिसत होता. अँड हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याला असं वाटत होतं की जणू काय आता माझंच राज्य या ठिकाणी सुरू होणार, म्हणजे त्याचा उमेदीचा काळ सुरू झाला. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि मग शाहजंगला असं वाटतं की मला या ठिकाणी भूतकाळही दिसतोय आणि वर्तमान काळसुद्धा दिसून येतोय. मग पास्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर ओल्ड लेपर्ड, त्याचा पास्ट पूर्ण आता इतिहास जमा झालेला आहे आणि नव्या उमेदीने जंगलात राज्य करणारा राजा म्हणजेच प्रेझेंटमध्ये कोण आहे तर यंग लेपर्ड. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट. आणि मग शाज जंग यांच्या लक्षात आलं की अरे आता एक ओल्ड लेपर्ड आणि यंग लेपर्ड समोरासमोर आलेले आहेत. आता काय एन्काउंटर म्हणजे काय होणार त्या ठिकाणी? कदाचित दोघांमध्ये आता फायटिंग होणार. ॲज यू कॅन सी इन दिस सेकंड इमेज, फायटिंग बिटवीन द ओल्ड लेपर्ड अँड द यंग वन. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. पुढे शाहजंग यांचं म्हणणं आहे की कदाचित दुर्दैव आमचं, सूर्यास्ताची वेळ झाली होती. अँड वी हॅड टू लिव्ह. आता सूर्यास्त होतोय म्हणजे आम्हाला तिथून आता जावं लागलं. मग अनफॉर्च्युनेटली का म्हटलं आहे, दुर्दैव का म्हटलं आहे? कारण त्यांना त्या दोघंही लेपर्डची फायटिंग बघायला नाही मिळाली. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. मात्र वाईल्ड लाईफ लवर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शाहजंग यांच्याकडनं राहवलं गेलं नाही. त्या स्पॉटला पुन्हा व्हिजिट दिली. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तर काय उंच अशा दगडावर, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, यंग लेपर्ड वॉज सिटिंग
तो जो काही तरुण बिबट्या होता तो अगदी जस्ट लाईक अ किंग ही वॉज सिटिंग देअर, एखाद्या राजाच्या ऐटीत जंगलाचा राजाच आहे तो, त्या पद्धतीने बसलेला दिसला. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. आणि मग शाहजंग यांच्या लक्षात आलं की त्याच्या चेहऱ्याच्या बाजूला रक्त निघताना त्यांच्या लक्षात आलं, रक्त त्या ठिकाणी पडत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आणि शाहजंग म्हणतात की तो त्या दगडावर असा बसला होता, पोज घेतली होती जणू काही इट वॉज अ किंग ऑफ जंगल, जंगलाचा राजाच होता जणू काही. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज लुकिंग जस्ट लाईक द किंग ऑफ द जंगल. I knew right then that he had taken over, that it was the beginning of a new journey for him and for me. आणि मग शाहजंग यांच्या लक्षात आलं की निश्चितच त्या फाईटमध्ये या यंग लेपर्डने त्या ओल्ड लेपर्डला हरवलेलं असावं आणि आता हा विजेता झालेला आहे, म्हणजे या जंगलाचा राजा तो झालेला आहे, त्याने पूर्ण जंगलावर ताबा मिळवलेला आहे आणि म्हणून त्याच्या त्या पोजमध्ये एखाद्या किंगसारखा त्याचा लुक मला दिसून येतोय. आणि या ठिकाणी मात्र आता या यंग लेपर्डच्या जीवनाच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे, त्याचा उमेदीचा काळ सुरू झालेला आहे. आणि मग शाहजंग स्वतःला सुद्धा या ठिकाणी म्हणतात की ज्या पद्धतीने यंग लेपर्डच्या जीवनाच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने माझ्या करिअरला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी या करिअरमध्ये जणू काही माझीसुद्धा नवीन अगदी नव्या उमेदीने माझीसुद्धा सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शाहजंग यांनी वयाच्या 21व्या वर्षी फर्स्ट लेपर्ड फॉरेस्टमध्ये त्यांनी पाहिला आणि त्याची फोटोग्राफी करायला सुरुवात केली. So that was the beginning of his career. Photographs of that leopard, the victor, Scarface, as Shah's name him. Mata Shahjang, as you can see in this last image, photographer with a fantastic camera. Okay. आणि त्या लेपर्डचा who was the latest king of the jungle, त्याचा फोटोग्राफ घेतला. अँड हू वॉज दॅट लेपर्ड? ही वॉज विक्टर, कारण त्या फायटिंगमध्ये तो विजेता ठरलेला होता. आणि त्या लेपर्डला शाहजंग यांनी स्कारफेस नाव दिलं. विद्यार्थी मित्रांनो, मग आता स्कारफेस नाव का दिलं असावं? तर स्कार्फ म्हणजे आपल्याला चांगली कल्पना आहे, म्हणजे स्कार्फ वगैरे जो गळ्याला लावला जातो मफलरसारखा. द सेम वे लुक ॲट द स्किन ऑफ द किंग ऑफ जंगल, द यंग लेपर्ड, इट लुक्स लाईक अ स्कार्फ. त्याची जी त्वचा आपण बघितली कलर आणि त्याच्यावरचे स्पॉट, तर ते स्कार्फसारखे दिसून येतात. म्हणून शाहजंग यांनी त्याचं नाव स्कारफेस ठेवलं. नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी बट ऑल्सो लेड टू शाज एनविएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. मग विद्यार्थी मित्रांनो, ही घटना शाहजंग यांना का आठवली? कारण की त्या यंग लेपर्डच्या एका फोटोग्राफने ह्या शाहजंग यांना इतकं फेमस केलं वाईल्ड लाईफ कम्युनिटीमध्ये, संपूर्ण भारतामध्ये शाहजंग यांना एका यंग लेपर्डच्या फोटोग्राफने फेमस केलं. म्हणूनच तर फेमसच नाही केलं, तर एक वन्यजीव प्राण्यांचं इतिहास सांगणारा व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्यांची प्रतिष्ठा वाढली. आणि ती पण एवढी की इतर लोकांना त्याची ईर्ष्या होणार, म्हणजेच इतर लोकांना सुद्धा हेवा वाटेल एवढं मोठं प्रतिष्ठेचं काम जणू काय यांनी केलेलं आहे. इतिहासकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढलेली आहे केवळ एका या यंग लेपर्डच्या फोटोग्राफमुळे. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर अदर लेपर्ड्स. शाहजंग यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो की आता माझा प्रवास सुरू झालेला आहे. स्कारफेसची तर फोटोग्राफी मी वेगवेगळ्या अँगलमध्ये केलेलीच आहे, मात्र त्याच्याबरोबर इतर जे काही लेपर्ड्स होते, म्हणजे जे बिबट्या वगैरे होते, तर ते सुद्धा मला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेम इज टायगर्स. मग त्याचे जे काही सवंगडी असतील स्कारफेसचे किंवा ते इतर लेपर्ड्स,
तर ते सुद्धा मला या ठिकाणी डिस्कवर करायला मिळाले. जस्ट लाईक टायगर्स, वेगवेगळ्या प्रकारचे टायगर्स यांचे सुद्धा मला फोटोग्राफ्स काढता आले, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. आय ऑल्सो डिस्कवर द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया वाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि स्कारफेसला त्याचा मागोवा घेताना मला एक नवीन प्रोटॅगॉनिस्ट मिळाला, ज्याचं नाव साया होतं. अँड हु इज साया? द ब्लॅक पॅन्थर, ॲज यू कॅन ऑब्झर्व इन द लास्ट इमेज. ब्लॅक पॅन्थर, दॅट इज अ साया. आणि हा शाज जंग यांना मिळालेला आहे. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. आणि शाज जंग यांचं म्हणणं आहे की हा जो काही साया आहे, विद्यार्थी मित्रांनो, साया म्हणजे कोण? ब्लॅक पॅन्थर. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. आणि जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर जर कोण असेल तर तो साया. डिस्कवर्ड बाय शाज जंग. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. आणि मग अगदी जिव्हाळ्याने, अगदी मनापासून शाज जंग यांनी फोटोग्राफी किंवा डॉक्युमेंटरी व्हिडिओ जे काय असतात, सिनेमॅटोग्राफी करायला सुरुवात केली. मग कशाची? तर ब्लॅक पॅन्थरच्या प्रत्येक मूवमेंटची. by tracking its movements. So far all the research on the animals has been done through camera traps. आणि मग या ब्लॅक पॅन्थरच्या प्रत्येक मूवमेंटची डॉक्युमेंटरी बनवताना शाज जंग यांनी काय केलं, तर जंगलामध्ये कॅमेरा ट्रॅप म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे वगैरे लावून ठेवले, जेणेकरून त्यांना ह्या सायाची जी काही प्रत्येक मूवमेंट आहे ती कॅच किंवा कॅप्चर करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅक पॅन्थर जो काही हा साया नावाचा लेपर्ड आहे, तर तो जंगलामध्ये सहजासहजी आढळत नाही. परंतु ह्या नागरहोल या जंगलामध्ये ह्या शाज जंग यांना जवळपास सकाळच्या 6 पासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत वेटिंग करावी लागली होती. काही क्षणांसाठी फक्त त्या सायाचं दर्शन झालं शाज जंग यांना फोटोग्राफीसाठी. तर बघा, दिवसभर त्यांना त्या खूप कमी क्षणांसाठी परंतु महत्त्वपूर्ण फोटोग्राफ्स घेण्यासाठी त्यांना एवढं दिवसभर वेटिंग करावी लागली होती. अँड इट वॉज ओनली वन इन द फॉरेस्ट. आणि तो जो काही साया नावाचा ब्लॅक पॅन्थर होता, तर तो एकमेव होता त्या जंगलामध्ये. म्हणजे किती संयम, पेशन्स त्या ब्लॅक पॅन्थरकडनं शाज जंग यांना शिकायला मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज. बघा, खूप अथक प्रयत्न त्यांना करावे लागले, खूप महिन्यांपर्यंत वेटिंग करावी लागली, वाट बघावी लागली. तेव्हा कुठेतरी अगदी बहुमोल असे छायाचित्र, म्हणजे फुटेज ज्याला म्हणतो आपण CCTV कॅमेराद्वारे, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, फर्स्ट अँड सेकंड देर इज अ कॅमेरा ट्रॅप इन द फॉरेस्ट. म्हणजे जे बहुमोल छायाचित्र आहेत, तर ते बहुमोल छायाचित्र त्या ब्लॅक पॅन्थरचे शाज जंग यांना घेता आले. मात्र ती काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्यांच्यामध्ये पेशन्स खूप त्यांना ठेवावे लागले, इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. मग कोणकोणत्या गोष्टींचे छायाचित्र त्यांनी काढलेले आहेत, फोटोग्राफ्स? तर ॲनिमल मेटिंग म्हणजे प्राण्यांचं जे काही भेटणं असतं, ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज, लायन्स दे आर मीटिंग विथ इच अदर टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. मग अतिशय बहुमोल असे फोटोग्राफ्स त्यांनी घेतले वेगवेगळ्या प्राण्यांचे, त्यांच्या मेटिंगचे म्हणजे एकमेकांना भेटण्याचे. आणि जेवढेही कॅमेरा ट्रॅपद्वारे वेगवेगळे मूवमेंटचे फोटोग्राफ्स घेतले असतील, तर ते वेगवेगळे एकत्रीकरण करून या ब्लॅक पॅन्थर्सच्या जीवनावर आधारित एक अतिशय सुंदर असं छायाचित्र त्यांनी तयार केलं. अँड हू इज द ब्लॅक पॅन्थर हुज नेम इज साया. साया, Scarface and Pardus, the leopard that lost to Scarface, have also led Shaz down a different path of discovery. मग विद्यार्थी मित्रांनो,
Saya, as you can see in the first image, the Black Panther. Scarface, second image, that is a Scarface, young tiger, king of the jungle. And Pardos in the third image, means Shah Jung has named them. The leopard that lost to Scarface. आता शहाजंग यांच्या जीवनामध्ये नवीन नवीन डिस्कवरी करण्यासाठी या तिघही लेपर्डचं खूप मोठं योगदान आहे. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया अँड इट्स अ शॉर्ट फॉर्म इज BCRTI. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे लेपर्ड्स त्यांचं जे काय हॅबिटेशन आहे म्हणजे रहिवास, ज्याला आपण अधिवास म्हणतो, तर ते नाहीसं होताना दिसून येत आहेत जंगलामध्ये. आणि त्यामुळे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या कन्झर्वेशनसाठी शाज जंग यांनी एक इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश केली, ज्याचं शॉर्ट फॉर्म आपण आत्ताच अभ्यासलं BCRTI, आणि त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. इट इज अन एजन्सी. मग आता ही इन्स्टिट्यूशन, ही एजन्सी, ही संघटना नेमकी काय काम करते? दॅट एज्युकेट्स द विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, BCRTI नावाची जी काही इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश केली शाहजंग यांनी, तर त्याचं फंक्शन काय, तर जी गावातील लोक अगदी जंगलाच्या किनारी राहत असतील किंवा बाउंड्रीवर, फ्रिंज मीन्स बाउंड्री हिअर, तर त्या गावातील लोकांना फॉरेस्टचं संवर्धन कसं करावं, वन्य प्राण्यांचं संवर्धन कसं करावं याच्याबद्दल एज्युकेट करण्यासाठी स्थापन करण्यात आली, त्यांना शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आली. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन्स शाज पुढे एक्सप्लेन करतात की आपण खऱ्या अर्थाने आता जो काही मनुष्य प्राणी आणि जंगलातील प्राणी यांच्यामधला संघर्ष आहे, त्या संघर्ष असणाऱ्या प्रदेशामध्ये आहोत, त्या झोनमध्ये आपण आहोत. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. आणि या नागरहोल या ठिकाणी काही स्पेसिफिक बफर झोन असतो. बफर झोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या ठिकाणी वन्य प्राणी मोकळ्यापणे फिरू शकतील, ज्याला आपण अभयारण्यसुद्धा म्हणू शकतो, तर तसं स्पेसिफिक नव्हतं. द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. आणि मग जंगलाचा मध्यवर्ती भाग ज्या ठिकाणी एंड होतो, संपतो, तिथेच जी काही शेतजमीन असते गावातील, खेड्यागावातील लोकांची, त्या शेतजमिनीला सुरुवात होते. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्कर्जन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. मग होतं काय विद्यार्थी मित्रांनो, तर उन्हाळ्यामध्ये, ड्राय सीझन म्हणजे काय, थोडक्यात समर सीझन, त्या सीझनमध्ये एक कॉमन गोष्ट नेहमी घडते आणि ती म्हणजे काय, तर जे काही एलिफंट, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, हत्ती, अँड बोअर मीन्स रानडुकरं जी काय असतात, ॲज यू कॅन सी इन द सेकंड इमेज, तर ते काय करतात, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नासधूस करतात. इन्कर्शन्स म्हणजे काय, तर अटॅक करणे, हल्ला करणे. मग त्या शेतात जाऊन हल्ला काय करतात, नासधूस काय करतात. तर ही कॉमन गोष्ट नेहमी त्या गावांमध्ये व्हायची, जे फॉरेस्टच्या बाउंड्रीवर विलेजेस आहेत त्या ठिकाणी. ओल्डर लेपर्ड्स लाईक पार्डस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. मग काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, पार्डस नावाचा जो काही ओल्ड लेपर्ड होता, तर आता त्यांची टेरिटरी पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. जंगलामध्ये जवळपास हॅबिटेशन कमी झालेलं असल्यामुळे ते काय करतात, तर त्या फॉरेस्टला लागून असलेल्या, बाउंड्रीवर असलेल्या गावातील जे काही लाईव्हस्टॉक म्हणजे पशुधन, म्हणजे जे काही छोटे मोठे गुरंढोरं असतात, तर त्यांची शिकार करण्यासाठी हा पारडूस नावाचा ओल्ड लेपर्ड त्या विलेजमध्ये जायचा, छोट्या छोट्या प्राण्यांवर अटॅक करायचा, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. अँड दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन अकेजन्स लीडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन्स. मग ही गोष्ट, याचा परिणाम काय व्हायचा विद्यार्थी मित्रांनो,
तर त्या ठिकाणी जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यांच्या मनामध्ये एक संताप निर्माण व्हायचा आणि मग ते स्थानिक ग्रामस्थ काय करायचे, ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज दे आर बिटिंग टू अ लेपर्ड. अशा या अटॅक करणाऱ्या प्राण्यांवर ते माणसं वेगवेगळ्या वेपनच्या सहाय्याने त्यांच्यावर अटॅक करायचे. कारण त्यांच्या गावातील जे काही लाईव्हस्टॉक होतं तो लाईव्हस्टॉक घेण्याचा प्रयत्न लेपर्ड करायचे, म्हणून लेपर्डला प्रतिहल्ला हे गावकरी करत असे आणि त्यात मग अनप्लिजंट सिच्युएशन्स पण घडायच्या. अँड दॅट इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन अँड वाईल्ड ॲनिमल्स. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर दी BCRTI umbrella, शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग. आता शाज जंग यांनी काय केलं तर BCRTIच्या छताखाली त्यांना टुरिस्ट अँड टुरिझम म्हणजे पर्यटन क्षेत्र जे काय असतं किंवा टुरिस्ट पर्यटक जे काही फिरायला येतात त्या करन्सीमधून जे जे काही कमवायला मिळालेला आहे त्याचा वापर, चांगला वापर त्यांनी पुढे गावकऱ्यांसाठी केला. आणि तो कसा केला तर तिथले स्थानिक ग्रामस्थांना जे काही व्यावसायिक प्रशिक्षण असतं ते व्यावसायिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. मग ते व्यावसायिक प्रशिक्षण कशा संदर्भात, विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. मग कशाबद्दल प्रशिक्षण तर जर आपण चांगल्या प्रकारे ह्या फॉरेस्टचं संवर्धन केलं किंवा वाईल्ड लाईफचं संवर्धन केलं तर निश्चितच आपल्याला पर्यटनातून सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो, पैसे कमवता येऊ शकतात. याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली BCRTIच्या माध्यमातून, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू. नाव सी इन द सेकंड इमेज, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ टुरिझम. म्हणजे अशा प्रकारचे व्यवसाय केले तर निश्चितच तुम्ही सुद्धा मिळकत मिळवू शकतात. त्यासाठी मात्र आपल्याला वाईल्ड लाईफ फॉरेस्ट काय करावं लागेल, कन्झर्व करावं लागेल, त्याचं संवर्धन करावं लागेल. अशा चांगल्या प्रकारच्या प्रशिक्षणाला शाहजंग यांनी सुरुवात केली त्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये. व्हॉल्युंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज. म्हणजे जे स्वयंसेवक त्यांना मिळाले शाहजंग यांना तर त्यांनी स्वतःच्या स्किलच्या साहाय्याने आवडीनिवडीप्रमाणे त्या ग्रामस्थांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. द अक्वायर्ड स्किल्स एनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्या इन्स्टिट्यूशनमधून जे प्रशिक्षित झालेले स्वयंसेवक असतील, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, तर त्यांनी त्यांच्या स्किलचा वापर करून त्या स्थानिकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली की मोठ्या प्रमाणावर तुम्ही रिसॉर्ट्स, वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्ससुद्धा उभारू शकतात, ॲज यू कॅन सी इन द सेकंड इमेज. त्यातनंही तुम्हाला चांगली इन्कम करता येईल. आणि फॉरेस्टमध्ये वाईल्ड लाईफ रिसॉर्ट जर नाही करता आलं तर फार अवे सिटीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचा पर्यटनाशी रिलेटेड व्यवसाय करू शकतो. ह्या व्यावसायिक प्रशिक्षणाला स्वयंसेवकांच्या माध्यमातून शाहजंग यांनी चांगली सुरुवात केली. माडेगौडा वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन ॲट BCRTI. आता विद्यार्थी मित्रांनो, इन द फर्स्ट इमेज ही इज अ माडेगौडा फ्रॉम दॅट रिजन. BCRTI मधून ट्रेनिंग घेणारा, प्रशिक्षण घेणारा ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे काय तर शेतकरी. त्यांनी पहिले ट्रेनिंग घेतली अँड इज नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय द बायसन. आणि मग अशा प्रकारचे हे पहिले नॅचरलिस्ट म्हणजे शेतीविषयक सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणारे किंवा शेतकरी, ते पण प्रमाणित करण्यात आलेले BCRTI कडनं, तर ते द बायसनचे पहिले एम्प्लॉई झाले. In the past, I have lost almost 80% of season's yield of sugarcane to such animal attacks. आणि मग माडेगौडा त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात या ठिकाणी की जवळपास
ऊसाची शेती ज्या सीझनमध्ये मी केली त्या सीझनमध्ये मला 80%चा लॉस ह्या अशा प्रकारच्या ॲनिमलच्या अटॅकमुळे झालेला आहे, असा स्वतःचा अनुभव या ठिकाणी मडेगौडा शेअर करताय. ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज, द एलिफंट विथ शुगर केन. आय यूज टू हेट देम. आणि मग त्यावेळेस मडेगौडांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता प्राण्यांबद्दल, की आपण एवढी मेहनत घेतो ऊसाची शेती करण्यासाठी आणि हे एलिफंट किंवा बोर म्हणजे रानडुक्कर वगैरे येऊन नासधूस करतात, तर त्यामुळे ते त्यांचा द्वेष करायचे. बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, ही सेज. पुढे मग मडेगौडा आपल्याला ते ॲग्रिकल्चरलिस्ट म्हणतात की आता मला कळालं की हे ॲनिमल्स किती महत्त्वाचे आहेत, व्हॅल्युएबल आहेत आणि त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांचं संवर्धन करणं देखील किती महत्त्वाचं आहे, हे आज मला कळालं. का तर पुढे बघा काय म्हणतात ते. आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 years. त्यांचं म्हणणं आहे की जंगलाचा परिचय मला जवळपास 35 वर्षापासून आहे. जंगलातले सगळे कानेकोपरे मला आज 35 वर्षापासून माहीत झालेले आहेत. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. मग कुठला प्राणी, कुठला लेपर्ड किंवा ब्लॅक पॅन्थर, कुठला प्राणी कोणत्या ठिकाणी आहे तर ते मला माहिती आहे, कारण मला आता जवळपास 35 वर्षाचा अनुभव या जंगलाचा आलेला आहे. आणि त्याचा परिणाम काय होणार विद्यार्थी मित्रांनो, जे व्हिजिटर्स येतील तर त्या व्हिजिटर्सला मी गाईड करू शकतो. ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज, व्हिजिटर्स आर देअर, डिफरंट ॲनिमल्स आर देअर इन द सेकंड इमेज. आणि मग पूर्णपणे मला याचं ज्ञान असल्यामुळे मी अशा पद्धतीने माझी इन्कम जनरेट करू शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. मग किती महत्त्वाचे प्राणी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे, की अशा पद्धतीने हे ॲग्रिकल्चरिस्ट, नॅचरलिस्ट पैसे कमवू शकतात किंवा पर्यटनाशी निगडीत व्यवसाय करून ते आपली अर्निंग करू शकतात. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. शाहजंग यांचं म्हणणं आहे की ह्या जंगलाने मला आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. फॉर इन्स्टन्स, एक उदाहरण म्हणून ते आपल्याला सांगताय, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजे दिसण्यापेक्षा ऐकणं जे काय असतं विद्यार्थी मित्रांनो ते खूप महत्त्वाचं असतं, तो सेन्स खूप महत्त्वाचा असतो असं शाहजंग यांचं म्हणणं आहे. का यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल सीट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग through the voices of birds and animals, he explains. मग लिसनिंग सेन्स why it is so important than the sight. ऐकणे हा जो काही सेन्स आहे हा खूप महत्त्वाचा का म्हटलेला आहे शाहजंग यांनी, तर फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर ज्या व्हेकलने आपण जातो, उदाहरणार्थ शाहजंग युझिंग हिज कार, ॲज यू कॅन सी इन दिस इमेज. स्विच ऑफ इट, बंद करा, कारचा आवाज बंद होईल, सायलेंट ॲटमॉस्फिअर क्रिएट होणार. शांतपणे निवांतपणे बसा, ऐका. काय ऐका तर हे जे काही फॉरेस्ट आहे हे माणसांप्रमाणे जणू काय आपल्याशी कम्युनिकेट करते, संवाद साधतं. आणि कशा पद्धतीने तर वेगवेगळ्या बर्ड्सचे जे काही ब्युटिफुल मेलोडियस साऊंड्स असतात ते साऊंड्स, वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे साऊंड्स, तर हे जणू काही आपल्याशी कम्युनिकेशन करतात. ट्रॅकिंग ॲन ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. म्हणजे प्राण्यांचा मागोवा घेणे ही जी काही गोष्ट या ठिकाणी शाहजंग यांनी केलेली आहे तर त्यातनं जीवनात बरेचसे धडेसुद्धा शिकायला मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. मग आता ब्लॅक पॅन्थर ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, अँड व्हॉट इज द नेम गिवन बाय शाहजंग टू दिस ब्लॅक पॅन्थर? साया. करेक्ट, एक्झॅक्टली. तर या सायाकडनं, या ब्लॅक पॅन्थरकडनं शाहजंग यांना काय शिकायला मिळालं? पेशन्स, संयम. मग संयम कसा शिकायला मिळाला? ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन टू यू. दिवसभर वेटिंग करावी लागली होती बघा एका काही क्षणांपुरतंच फोटोग्राफ किंवा सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी. म्हणजे एवढं दिवसभर वेटिंग करणे ही खूप अवघड गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो, आणि ती शाहजंग यांनी दिवसभर केली या सायाच्या फोटोग्राफीसाठी. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ब्लॅक पॅन्थरने मला संयम शिकवला लाईफमध्ये. बट अबव ऑल
इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. पण याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाची गोष्ट हा ब्लॅक पॅन्थर किंवा ट्रॅकिंग ॲनिमल मला शिकवून गेलं काय, की नेवर स्टॉप डिस्कवरिंग. कधीही माणसाने डिस्कवरिंग थांबवायची नाही, सतत काही ना काही आपण सर्च करायला पाहिजे. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. म्हणजे अशा प्रकारे शाहजंग यांचं म्हणणं आहे की जंगलातील असे अनेक अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहेत की जे मला अनुभव शिकायला मिळाले आणि ज्या संपूर्ण जगाला मी ते शेअर करू इच्छितो. सो माय डिअर स्टुडंट्स, इन दिस वे, in the second part, we learn that the Shahjang, the greatest photographer of wildlife, and the most important thing, सगळ्यात महत्त्वाचं काय तर फॉरेस्टच्या बाउंड्रीवर राहणारे जे काही स्थानिक लोक आहेत यांना वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनबद्दल जे काही त्यांनी प्रशिक्षण दिलं विद्यार्थी मित्रांनो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय होप माय डिअर स्टुडंट्स यू हॅव अंडरस्टूड इन टू द वाईल्ड. With this note, I end my video lecture. Keep watching my videos. Enjoy English literature with me. Now come out of the forest and live a normal life. Be happy, stay healthy. Like, share and subscribe my YouTube channel. Thank you.